नमस्कार. फक्त राजकारणमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आज दोन विषयांवर मला बोलायची इच्छा होते. एक म्हणजे मराठी भाषा आणि दुसरा मराठी माणूस. मराठी भाषेवर तर आपलं सगळ्यांचं प्रेम आहेच, त्यात काही वादच नाही. सर्वांना मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. पण मला एक मराठी माणसावरती पण बोलायचं आहे, पर्टिक्युलरली मुख्यतः मुंबईतला मराठी माणूस. मराठी माणसाची जी परिस्थिती मुंबईत बिघडलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तो सतत मागच्या काही वर्षांपासून दक्षिण मुंबईपासून तो दूर दूर चालला आहे. जसं विरार आहे किंवा इथे डोंबिवलीच्या पलीकडे वासिंदपर्यंत हे तुम्ही पाहिले आहे. पण हे एकाच दिवसात झालेलं नाही आहे, हे मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मागील 25 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाची सत्ता आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? गिरगावमधनं आपला मराठी माणूस हा दूर दूर चालला आहे. त्यावर कधी काही उपाय करण्यात आले? काय सोल्युशन त्याच्यावरती काढण्यात आलेले आहेत? सरकार कोणाची होती मुंबईमध्ये आणि इतक्या वर्षांपासून कोण राज्य करत आहेत? त्याच्यावर काही उपाय केले ह्या लोकांनी? काहीच नाही. सत्ता कोणाची होती हे तुम्हाला पण माहिती आहे. मुंबईत सत्ता कोणाची होती? आणि आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही ऐकलं असेल मुंबईमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट होतं आहे, ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट होतं आहे, दिव्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट होतं आहे. हे सगळे प्रयत्न कशाकरता चालू आहे? जेणेकरून तिकडेच राहणारा जो मराठी माणूस आहे त्याला तिथे हक्काचं स्वतःचं घर मिळेल. हे तर तुम्हाला माहितीच आहे. माझं असं म्हणणं आहे की हे युती सरकार खऱ्या अर्थाने प्रयत्न करते आहे की मुंबईतला मराठी माणसाला तिथेच घर मिळायला पाहिजे. तुम्ही हे पण पाहत आहात, धारावीमध्ये पण एक रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट सुरू आहे. तिथेच राहणारे लोक तिथेच राहतील. झोपडी विकून ते दूर जायची गरज नाही आहे, ते तिथेच आता राहतील. यामुळे होणार काय आहे की हे क्लस्टर डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटमुळे तिकडचा मराठी माणूस तिथेच राहील. पण हे प्रयत्न पहिलेच्या जे 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं मुंबईवरती, कोण आहे मी बोलणार नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी काय हे प्रयत्न केले नाही? तर मराठी माणसाची जी आज परिस्थिती झाली आहे याचा दोष त्यांना द्यावा लागेलच. ज्यांनी मुंबईवर राज्य केलं आहे, आज या मुंबईने त्यांना काय नाही दिलं आहे? भरपूर पैसा मिळाला आहे त्यांना, श्रीमंत झाले त्याच मुंबईच्या भरोश्यावर. पण तो मराठी माणूस मात्र श्रीमंत होऊ शकला नाही. त्याला मात्र घर सोडून जावं लागलं दूर दूर. तर तो जो भोळा भाबडा आपला जो मराठी माणूस आहे, जो भावनेमध्ये असतो नेहमी मराठी भाषेकरता, त्यांनी पहिले हा विचार पण केला पाहिजे की त्याची आज जी परिस्थिती अशी बिघडलेली आहे त्याचा रिस्पॉन्सिबल जिम्मेदार कोण आहे? हा प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे. कारण की मतदान जेव्हा येतं, इलेक्शन्स येतात, निवडणूक येते, तेव्हा असे भावनिक विषय येतात आणि आपण भावनाप्रधान होऊन जातो. स्वाभाविक आहे, भाषेकरता भावनेमध्ये आपण सगळे वाहून जातो. भाषेवर प्रेम आहेच, पण तुम्ही हे नको विसरायला प्रॅक्टिकल की आपली जी परिस्थिती बिघडली आहे त्याचा दोषी कोण आहे याचा विचार तुम्ही केलाच पाहिजे. कारण की भावनेच्या आधारावर तुम्ही मतदान कराल त्याला अर्थ नाही आहे. कारण की ज्याच्याकरता तुम्ही इमोशनल किंवा भावनिक होता तो तर स्वतः श्रीमंत आहे, त्याला सगळंच मिळालेलं आहे. पण तुमची परिस्थिती बिघडलेली आहे ना, तुम्ही प्रॅक्टिकली स्वतःचा विचार स्वतःकरता केला पाहिजे. प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे याच्यामध्ये. भावनेमध्ये वाहून नका जाऊ तुम्ही याच्यामध्ये. भाषेवर प्रेम असायलाच पाहिजे. पण ज्या गोष्टींमुळे तुमची परिस्थिती आज बिघडलेली आहे, आज तुमचे हाल चालू आहे, तुम्हाला त्याचा पण विचार करावा लागेल की इतके वर्ष कोणी राज्य केलं, तुमच्याकरता त्या लोकांनी खरंच काय प्रयत्न केले तुमची परिस्थिती सुधारण्याकरता. हा विचार तुम्ही केला पाहिजे आणि मग तुम्ही मतदान केलं पाहिजे. भावनेमध्ये सध्या जाऊ नका. प्रॅक्टिकल होण्याची वेळ आलेली आहे. तुमचा फायदा कशात आहे, तुमची परिस्थिती कशी काय सुधारू शकते याचा तुम्ही विचार केला पाहिजे. जो तुमची परिस्थिती चांगली करून देईल, राहणीमान चांगलं करेल, तुम्हाला राहायला घर देईल, ट्रान्सपोर्टेशन आहे, कम्युटिंग आहे. मुंबईचे मेजर प्रॉब्लेम काय आज? ट्रान्सपोर्टेशन. धक्के खात खात आपण तुम्ही ट्रॅव्हल करता, जीव मुठीत धरून ट्रॅव्हल करता. ट्रॅफिक जॅम असतं, ट्रॅफिकच्या समस्या आहे, घराच्या समस्या आहे, राहायला घर नाही. जो व्यक्ती तुमची राहण्याची व्यवस्था सोडवेल, जो व्यक्ती तुमचे ट्रान्सपोर्टेशन आहे, लोकल ट्रेन आहे, बस आहे, कम्युटिंग आहे, ह्या गोष्टी ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहे, जो व्यक्ती ह्या गोष्टी तुमच्या ठीक करेल तुम्ही त्याला वोट दिलं पाहिजे. प्रॅक्टिकल व्हा.
भावनेच्या आधारावर वोट देऊ नका देऊ, कारण की तुम्ही ज्यांनी तुमच्याकरता काही केलंच नाही आहे खऱ्या अर्थाने, आणि जो जिम्मेदार आहे तुमच्या या परिस्थितीकरता, तुम्ही त्यालाच वोट द्याल तर फायदा काही नाही आहे. तुमची परिस्थिती तशीच राहील. काही त्यांच्याकडे काही विजनच नाही आहे मुंबईकरता ज्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी एक विजन आहे, दूरदृष्टी आहे की कसं या मुंबईला मी व्यवस्थित करील, तिकडच्या लोकांना कसं व्यवस्थित राहणीमान देईल मी, तुम्हाला त्या व्यक्तीलाच वोट द्यायला पाहिजे. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. आणि तुम्ही ज्याला दोष देतात तो सुद्धा तो मुंबईवरती पण प्रेम करतो आणि त्याला भाषेवरती प्रेम आहे. त्याच्यात डिबेट होऊ शकतो त्या गोष्टींवरती, पण कमीत कमी तो मुंबईकरता तर विचार करतो आहे. काहीतरी दिसतात आहे त्याचे प्रयत्न, काही प्रोजेक्ट दिसतात आहे, तो काही करतो आहे, त्याला एक विजन आहे. त्यामुळे मला तुम्हाला एक सजेशन द्यायचं आहे, स्वतःचा फायदा कशात आहे तुम्ही त्याचा विचार करा. भावनेच्या आधारावर मतदान करू नका, हेच तुम्हाला माझं म्हणणं आहे. जय महाराष्ट्र.